फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. काय माधवरावांचा विचार करतेस ना? असंच असतं बायकांचं मन. माहेरी आलं तरी ते आपलं सासरी घुटमुळत राहतं स्वतःच्या संसाराकडे. माझं ना असं कधी झालंच नाही. म्हणजे मी माहेरी कधी गेलेच नाही ना. 10-12 कोसांवर गाव. सणासुदीला 2 दिवस गेले तर हे यायचे काही ना काही कारण काढून. मग त्यांच्यासोबत परत मी आपली घरी. मुले झाल्यानंतर तर मग काही. काय बघतेस बाळा? काही नाही. तू या सगळ्या आठवणी सांगतेस ना, खूप छान दिसतेस. हो का? माझं जाऊ दे, तुझं सांग. काय काय म्हणते मुंबई? शहरातलं वातावरण वेगळं असेल ना? सगळे घड्याळाच्या काट्याला बांधलेले असतात, सतत धावपळ. माधवराव बरे वागतात ना? म्हणजे वागतच असतील. तशी सज्जन आहेत सगळी माणसं, अभ्यंकरांकडची. मोठ्या मनाची आहेत, सुशिक्षित आहेत. शिक्षणाचा परिणाम होतो बाई विचारांवर. आता तुमचे बंधुराज, त्यांच्यावर नाही झाला परिणाम. शिक्षणाचा आणि आधुनिक विचारांचा परिणाम काय होतो ते मी खूप अनुभवलंय आई. मला जी वागणूक मिळाली ती मी कोणाला सांगू पण शकत नाही. एवढा शिकला पुण्याला जाऊन. आता काय म्हणतो माहितीये ना? खेडवळ मुलीशी लग्न करणार नाही. काय बोलायची पद्धत आहे? आता त्याला सांगा ना, माधवरावने नाही केली अशिक्षित मुलगी. जबरदस्तीने मी त्यांच्या गळ्यात बांधले असं बोलतात ते. मला कुठे स्वीकारलं नाही. आता तुझा मामा जाणार आहे ना भास्करला भेटायला, बोलणार आहे त्याच्याशी. चांगली आहे मुलगी. घरकाम विणकाम भरतकाम सगळ्यात हुशार आहे. आणखी काय पाहिजे? मोलकरीण नको. या शिकलेल्या माणसांना बायको हवी, शिकलेली. आणि शिकून काय करणार? तर स्वयंपाक. विद्या, मला खुश आहेस ना तू? बरे वाटलं ऐकून. काय आहे, तू अशी गप्प गप्प उभी होतीस ना, मनात शंकेची पाल चुकचुकली. पण आता जाऊ दे, सगळं ठीक आहे ना? हो. बरं, आता कब्बर दूध प्यायचं आणि मग झोपायचं. हा, आलेच. तुमच्या कथांमधील तुमची वाक्य मनात घर करतात. आणि माझ्याशी बोलताना कुठे जातो तुमचा हा शब्दसंग्रह? तुम्हाला मी काय केलं तर आवडेल? तुमच्या बरोबर यायला आवडलं असतं मला वाटलं तुम्ही विचाराल. मला अजून असं कोणी नाही मिळालं. मी करू शकणार नाही असं नाही, पण मला संधी देणारं कोणीतरी मिळायला हवं. जनावरांना शिकवलं ना तर तेही माणसासारखी कामं करतात. पण माणूस माणसाला जर माणसाचा दर्जा देणार नसेल तर मग प्रगतीच्या वाटा खुंटतात. काल तुम्ही विचारपूस केलीत, गोळी दिलीत, दूध पेज दिलीत, त्यातच बरी झाली. का विद्याचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय? का प्रत्येक क्षणाला मला विद्याची कमतरता जाणवते? मी का असा सैरभैर झालोय, कासावीस झालोय? का माझ्या मनात आज पण विद्याबद्दल राग आहे? जुनाट चालीरीतींची गावंढळ विद्या का माझ्या मनाभोवती रेंगाळतीये? संबंध काय माझा विद्याशी? मला नाही मान्य ते लग्न. विद्या का छळतीये मला? का माझ्या विचारांवर हुकूमत गाजवतीये? मी माझ्या आयुष्यातून तिला घालवायला बघतोय, मग ती डोळ्यासमोर सतत का येते? का? विद्या, अगं इथे उभी आहेस तू? अंघोळ देवपूजा आटपून पोळी भाजी पण केलीस का ग? अगं सवयच झाली आहे आता. इथे मुंबईत 5 वाजता सुधारतं ना सगळं. अंघोळ, देवपूजा, पोळी भाजीचा डबा, 7 वाजेपर्यंत सगळं उरकायला लागतं. बरं, 7:30चं लेक्चर असतं ना त्यांचं पहिलं.
सवयच झाली आता. अगं पण ती सवय मुंबईची. आता तू इथे आहेस ना. मुंबईची. अगं मुंबईत असल्यासारखंच वाटलं मला एकदम. हो, इतकी काळजी करणं बरं नाही. हा, नवऱ्याला 4 दिवस घरातली कामं करू द्यावी. बायको सगळंच हातात आणून देते म्हटल्यावर त्याचं महत्व वाटत नाही. काय आपलं माणूस ना 4 दिवस लांब गेले की त्याची किंमत कळते. काय स्वप्नात आहेस की काय? काय पोळी भाजीचा डबा जावई बापूंना नेऊन देणार मुंबईला? चहा घेते ना. हो. ये ये. एक वस्तू सापडत नाही. घरात पसारा पण किती झालाय. विद्या असताना घर कसं स्वच्छ असायचं. 2 वेळा जेवण मिळायचं. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे. सगळ्या गोष्टी वेळेवर. श्या. काय अरे काय समजतो काय हा भास्कर स्वतःला? जरा वागायची रीत नाही म्हणजे काय? इंजिनियर झालाय ना मोठा. झालं तर काय झालं? जगातला पहिला इंजिनियर आहे का? काय पण वागणं बोलणं. आता माधवराव बघा PhD झालेले आहेत, पण प्रेमळ किती आहेत मनानी. मर्यादा सोडून अजिबात वागले नाहीत. आता आपली विद्या जेमतेम शिकलेली आहे, पण माधवरावने दूर साधलं का तिला? माधवरावांची गोष्टच वेगळी आहे. विद्येला कसं स्वीकारलं त्याने? लहानपणापासून भास्कर जिद्दीच आहे. कुणाचं म्हणून कुणाचं ऐकायचंच नाही. बघूया मामाचं तरी ऐकतोय का? अरे ऐकणार कसं नाही? हे अभ्यंकर विद्याला घेऊन गेले जेव्हा माधवरावांकडे, तेव्हा कसं स्वीकारलं त्याने? मग आज कोण असा मोठा शाणा लागून गेलाय? उद्या जर माधवराव भास्कर सारखे वागले तर? बाबा मला काय वाटतं, लग्नाचा निर्णय भास्करला स्वतःच घेऊ दे. उगीच सक्ती केल्याने विपर्यास नको. त्यामुळे घरातलं वातावरण गढूळ होईल. होऊ दे. हा, वातावरण गढूळच होऊ दे. मला भास्करचा रागच आलेला आहे. असं का वागतो हा? बरं माधवरावांना पत्र टाकायला विसरू नको बरं का? हा, त्यांना म्हणा लग्नाला तरी यायचंच आहे तुम्ही. गावात 1000 तोंड आहेत, उगाच चर्चा नको. हा, त्यांना म्हणावं यायचं म्हणजे यायचंच. आमच्या सख्या मामाच्या मुलीचं लग्न आहे म्हणावं. हो. काय हो? हो. मग आठवणी टाका पत्र. हा, हिला आठवण कर ग. तांदूळ निवडून झालं जातो लिहून टाक. मस्त घर आहे. मी संध्याकाळीच आलो होतो, पण तुझ्या येण्याची वेळ माहित नव्हती ना. आणि कसं आहे, मला हे माहित नव्हतं की तू किती वाजता येतोस. म्हणून ते आपल्या शेजारच्या लतिका वहिनींकडे बसलो होतो. त्यांच्याकडे तुझ्या घराची चावी होती, पण मी अनोळखी माणूस ना, म्हणून पटकन असं अकोड वाटलं मला आतमध्ये येणं. कसं काय येणं केलंस? काही कामानिमित्त आलास का तू? हो, कामानिमित्त झालं होतो. म्हटलं आलोच आहे तर विद्याचा सुखी संसार बघून जावं. आता तुझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाची बायको आहे ती. काय रे, विद्या गावाकडे गेली ना? तुझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. हा, तू नाही गेलास? या सगळ्यात इंटरेस्ट नाही मला. वाटलंच मला, लक्षात आलंच माझ्या. अरे ती गावंढळ फालतू माणसं, त्याच्यात जाऊन तू तरी काय करणार? हं? अरे विद्याचं नशीब चांगलं, तुझ्यासारखा नाव प्रतिष्ठा पैसा असणारा नवरा मिळाला. काय पण माझं काय? फसगत झाली माझी. हे मात्र खरंय. नाही, लग्नानंतर विद्या माहेरीच होती ना. हे मात्र बळजबरीने घुसणं झालं ना घरात. काय आमचे वडील कारणीभूत. ते घेऊन आले. नाही सांगायचं ना. नाही, स्वीकारायचंच नाही ना. मी जर म्हणतो अशी गावंढळ बायको करायची तरी काय? काय एक सांगू का तुला? घटस्फोट देऊन टाक. देऊन टाक. हे तू का सांगतोस मला?
मी विद्याला ठेवीन, डिवोर्स देईन, माझं मी बघून घेईन. अरे कारण दिसतंय मला, विद्या शोभणार नाही रे तुला. आपण दुसऱ्या विषयात बोलूया. या का नाही? विद्याला म्हणा आता गावातच राहा. हा हे बघ माधव, मोकळेपणाने बोलून टाकावं. तू कुठे गुंतलायस का दुसरीकडे तर सांग मला. अविनाश, तू निघ. अरे पण कानावर आलाय माझ्या तसं, तू कुठेतरी गुंतलायस म्हणून चौकशी केली. अविनाश, तू निघ. ठीक आहे, निघतो मी, पण लक्षात ठेव. लक्षात ठेवतो. अविनाश, निघ. लक्षात ठेव सांगितले. विद्या, अगं तुला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू केले, अर्धच खाल्लास तू का ग? हा, नाही खाते. काय झालं? आल्यापासून बघते गप्प गप्प आहे. काय झालं? कसला विचार करते? नाही तसं काही नाही, पण अस्वस्थ वाटतंय खरं. बाहेर आलेल्या मुलींची अशीच अवस्था होते बरं का. अगं चेष्टा केली ग. 4 दिवस पुरुषांना एकटं राहायची सवय लागू दे, हा, मग त्यांना बायकोची किंमत कळते. माधुरांना पत्र लिहिलं? आता सगळं यायचं हा लग्नाला, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना. हा, लिही बरं आत्ताच. हो आणि लाडू का? हो खाते. काय? मी माहेरी आल्यापासनं सगळे मला तुमच्या येण्याबद्दलच विचारतात. मला कल्पना आहे रजा मिळणं कठीण आहे, त्यात तुम्हाला गावाकडल्या लग्नात रस पण नाही. तरीही मी विनंती करते, एका दिवसासाठी का असेना तुम्हाला लग्नाला यायलाच हवं. माझी फार कुचंबणा होईल हो. शिवाय आई बाबांना सगळे विचारून भंडावून सोडतील. तुम्ही विचार करा आणि शक्यतोवर लग्नाला याच. तुमची सौ विद्या. मग मी काय करू मोहिनी? जा. विद्याने पत्र पाठवलंय ना तुला? अरे पण म्हणून मी का जाऊ? मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या विद्यामध्ये, तर मी माझा वेळ का वाया घालू? विद्यासाठी तिला बरं वाटेल माधव, असे सगळे नातेवाईक विचारणारच ना. अरे बायकांना सुद्धा ना नसत्या चौकशा करायची सवयच असते. त्यात विद्या मुंबईहून गेले म्हणल्यावर जास्तच विचारपूस होणार. हो, म्हणून मी माझं शेड्यूल सोडून का जाऊ त्या गावात मरत? माधव, त्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्या विद्यामध्ये, तर तिथल्या माणसांमध्ये काय इंटरेस्ट असणार? तिथल्या 4 लोकांना कळू दे ना की विद्याचा नवरा आला नाही म्हणजे नक्कीच दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे. अरे पण माधव तू असा नको विचार करूस. मी असाच विचार करणार मोहिनी. मी विद्यापासून दूर जायला बघतोय, तिच्यापासून सुटका करून घ्यायला बघतोय. माधव, त्यात मी विद्याच्या मनाचा, तिच्या माणसांचा का विचार करू? पण माधव प्लीज मोहिनी. काय म्हणते तुझी जीवश्य कंठस्थ सौभाग्यवती विद्या देवी? तुला सांगून काय फायदा, आणि मुळात तुझा संबंध काय? जवळचा संबंध आहे माझा. माधवचा आणि विद्याचा बालविवाह झाला नसताना तर मीच लग्न केलं असतं तिच्याशी. तू अरे एका विवाहित स्त्रीबद्दल असा विचार करतोस? लायकी काय रे तुझी? अरे माधवची लायकी आहे का विद्यासारख्या सरळ आणि सुंदर पोरीच्या आयुष्याचं शेण करण्यात? तू लक्षात ठेव. अविनाश, तोंडाला येईल ते बोलू नकोस. विद्याच्या आयुष्याचं शेण व्हावं अशी आशा बाळगतोस? लाज नाही वाटत का रे तुला? अजिबात नाही. कारण माधव फसवतो तिला. विद्यासारख्या साध्या भोळ्या मुलीच्या भावनांशी खेळतोय तो, फसवतोय तिला. सभ्यतेचा बुरखा घालून नको नको ते धंदे करतोय, माहितीये का तुला? अविनाश, गप्प राहा आणि चालता हो इथून. हा, मिरीच्या झोंबल्या का तुला? हा? अरे मी बघून आलो त्याचे रंगढंग, कळलं काय? काय? तू मुंबईला गेला होतास? दुसरा पर्यायच नव्हता ना माझ्याकडे. म्हटलं डिटेल मध्ये चौकशी करून यावं, आणि ऐकलं तर काय? ऐकलं ते भयानकच होतं. अरे विद्याला शून्य किंमत देतो तो माधव. कारण का माहितीये? त्या मोहिनीच्या प्रेमात पडला ना तो.
आणि लवकरच प्लॅन करून तिला डिवोर्स देणार आहे, स्वतःला सोडवून घेणार आहे, हे लक्षात ठेव. वेळ लागलाय का तुला? वेळ लवकरच लागणार आहे मला वेळ, कारण मी विद्यावर खरं प्रेम करतो ना. पण एक गोष्ट सांगतो, माधवने जर विद्याला घटस्फोट द्यायचं ठरवलं ना, किंवा तिला वाईट वागणूक दिली ना, तर हे जे काय सगळं चाललं ना, ते मी त्या माधवच्या घरातल्यांना जाऊन सांगेन. अरे घरातल्यांनाच काय, त्याच्या वडिलांच्या कानावर घालीन. अरे तमाशा करेन, तमाशा. सोडतो का काय त्याला? हे बघ, तू असं काही करणार नाहीयेस. मी हे सगळं करणार आहे बरं का. विद्याच्या घरातल्यांना जर त्रास व्हायला लागला ना, त्या माधवच्या घराण्याला मी सुरुंग लावेन, सुरुंग. लक्षात ठेवायचं. अविनाश, अरे हे अविनाशी, काय माणसं असतात? प्रेम असं असतं का? आपल्याच माणसांची तळमळ कशी बघवते यांना. याने चुकून विद्याच्या सासरी काही बोलला तर? प्रोफेसर, आजवर मी तुमच्याशी एक मित्र म्हणूनच बोलत आलोय. मला तुमच्याबद्दल खूप आदरही वाटतो. तुमच्या लिखाणाचा, तुमच्या विचारांचा मी प्रचंड फॅन आहे. अहो, तुमच्याबद्दल इतकी आपुलकी वाटते म्हणून तर तुमच्याशी इतकी सविस्तर चर्चा करू शकतो मी कुठल्याही विषयावरती. काय प्रोफेसर, एक मित्र म्हणून तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय. अर्थात आजवरच्या अनुभवावरूनच. ठीक आहे, एक उदाहरण देऊनच सांगतो. क्षणभरासाठी आकाशात चमकणाऱ्या त्या विजेपेक्षाही माणसाला आकर्षण हवं ना, ते देवघरामध्ये अखंड तेवत राहणाऱ्या त्या छोट्याशा दिव्याच्या प्रकाशाचं. मला मान्य आहे की वीज तुम्हाला आकर्षित करते, तो लखलखाट, तो प्रकाश तुम्हाला मोहवून टाकतो, दिपवून टाकतो. तरी सुद्धा आपण कायमची साथ दिली पाहिजे ती त्या छोट्याशा दिव्याच्या प्रकाशाला. थोडक्यात दिखाऊपणापेक्षा टिकाऊपणाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे प्रोफेसर साहेब. तेच करणार आहे. माणसाने त्रास देणाऱ्या गोष्टींपासून नेहमी दूर राहावं. आणि मला आकर्षण आहे तेजाचं, दिपवणाऱ्या शक्तीचं, संथ सतत पाठलाग करणाऱ्या गोष्टींचं नाही. आणि म्हणूनच मी ठरवलंय, आता पूर्ण विराम देण्याची वेळ जवळ आली. हे बघ माधव, विचारपूर्वक निर्णय घे. काही निर्णय आयुष्य बनवतात, पण काही निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करतात. माझ्या आयुष्याला सुरुंग लागली तरी चालते, पण मी विद्यापासून सुटका करून घेणार. मी विद्याला माझ्या वकिलांकडून डिवोर्स पेपर्स पाठवणार.